थोडक्यात प्रत्येकाने आपापलं काम हे त्याचं अंतिम उद्देश काय आहे, चांगलं त्यातून काय होणार आहे हे जर समजून केलं आणि वेगळं काम हाच कामामधला विरंगुळा असं आमच्या घरी अनेकदा बोललं जातं. तर हे जर थोडंसं लक्षात ठेवलं तर कदाचित तो संस्कारही मुलांपर्यंत पोचतो आणि नुसताच टी व्ही समोर किंवा नुसताच टाईमपास करण्यात वेळ न घालवता काहीतरी चांगल्या गोष्टी आपोआपच आपण आपल्यामध्ये घ्याव्यात, रुजवाव्यात असं त्या मुलांनाही वाटायला लागतं. खूप वर्षांपूर्वी जेव्हा एक तुमचं मी व्याख्यान किंवा असाच एक गप्पांचा कार्यक्रम ऐकला होता तेव्हा तुम्ही जे एक वाक्य म्हणाला होता ते माझ्या अगदी पक्क लक्षात राहिलेलं आहे. ते म्हणजे गप्पांमधला काना जाऊन माणसं गप्प गप्प व्हायला लागलेत, त्याच्यामुळे आता गप्पांचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. आणि हे मला सतत जाणवतं, कारण जर लहान मुलं बसलेली असली तर त्यांना काय गप्पा मारायच्या हेच हल्ली कळत नाही. त्यांना गप्पा मारता येत नाहीत. ही अतिशय मला असं वाटतं की काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, कारण गप्पांमधून किती गोष्टींची देवाणघेवाण होत असते, आनंदाची देवाणघेवाण, सुखदुःखाची देवाणघेवाण होत असते, त्यातून आठवणी तयार होत असतात आणि नंतर तेव्हा गप्पा मारताना किती मज्जा आली होती ना, या आठवणींनी सुद्धा आपण सुखावत असतो. हे गप्पांचं विलक्षण स्थान खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. म्हणजे नुसती बहीण भावंड जमली की आपापल्या मोबाईलमध्ये इतरांबरोबर चॅटिंग न करता जे प्रत्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर जर आपण तो वेळ गप्पांमध्ये घालवला, मग काही भूताच्या गोष्टी असतील, आठवणी असतील, कोणाचं धडपडणं असेल, फजिती असेल, जे काही असेल ते, पण ते जर एकमेकांबरोबर तेव्हा लाईव्ह शेअरिंग झालं तर मला असं वाटतं की मग गप्पांचं काउन्सिलिंग करण्याची गरज नाही. पण तुम्हालाही हे जाणवतं का की कालही जे पाटील सरांनी सांगितलं की जेव्हा ते गावाकडे जातात शनिवार रविवारी सुट्टी घेऊन, तेव्हा तिथली मुलं ज्या उत्साहाने त्यांना भेटायला येतात की सर पाणी देऊ का, सर गूळ देऊ का, उन्हात ना आलाय, ती लहान लहान मुलंसुद्धा सहज संवाद साधू शकतात त्या सरांशी. पण इथे त्यांच्या शाळेत असलेला एखादा आधीचा विद्यार्थी म्हणा किंवा आत्ताचा विद्यार्थी म्हणा जर एकत्र कुठे भेटले तर त्याला पटकन कळत नाही की काय सरांशी बोलावं. म्हणजे थोडक्यात गप्पांचंही काउन्सिलिंग करण्याची वेळ आली आहे. आजी आजोबा नावाचं एक विद्यापीठ ते प्रत्येक घराला समृद्ध करू शकतं. आज त्या विद्यापीठालाच कुलूप लागले आणि ती विद्यापीठं असून सुद्धा ती अबोल आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे, मी किती जरी हवेत बोलले आणि बाण मारले हवेत तरी पण ते खोटं ठरतील. किती म्हटलं तरी सुद्धा आता वेगळ्या आईवडिलांना तितका वेळ मुलांना देता येत नाही आणि त्याची कारणं काय ती आपल्याला माहिती आहेत. पण आजी आजोबा नावाचं एक विद्यापीठ घरामध्ये जे असलं पाहिजे त्यालासुद्धा जर तुम्ही बोलू दिलं नाही, त्याच्याशी आणि नातवंडांचा संवाद जर साधू दिला नाही, कारण आता तसे आजी आजोबा प्रत्यक्ष व्यवसायातून कागदावर निवृत्त झालेत, पण त्यांच्याकडे जीवनामधलं काहीतरी साठलेलं आहे जगण्यातलं. म्हणजे मी कदाचित खूप वेगळं असेन, पण माझे वडील त्या मानाने उमेदीत असताना, म्हणजे वृद्ध आहेत पण उमेदीत आहेत, ते माझ्या मुलाला रामरक्षा शिकवू शकले. ते संस्कृतचे श्लोक तरी म्हणून घेतले. माझ्या आईनं 16 सोमवारची कहाणी माझ्या मुलीला सांगू शकली. ती विचार करा, पाळणाघरांची गरज आजच्या काळात जरूर आहे, पण घरामध्ये जे खेळणं घर आहे, घरामध्ये जे कहाण्यांचं घर आहे, घरामध्ये जी पोतडी आहेत ती जर खुली केली तर आपोआप मुलंही संवादी होतात असं मला वाटतं. गप्पांचं काउन्सिलिंग लेख सुद्धा कसा सुचला त्याची 30 सेकंदात गंमत सांगतो. लोकलमध्ये मी जाहिरात पाहिली, एक मोबाईल नंबर दिला होता आणि दिलं होतं इथे माणसं गप्पांसाठी भाड्याने मिळतील. आणि तेव्हा मला हादरा बसला होता. आणि आज वेगवेगळ्या पद्धतीनं, हे शब्द नव्हे, तेव्हा ती सुरुवात होती, आता ते वाक्य बडबडीत वाटतं, पण आता आहेच ना असं वेगवेगळ्या तऱ्हेची सेंटेन्स निघालेत. तुम्हाला आमची सोबत आहे, अमुक आहे, तमुक आहे. घरातला माणूस सोबत वाटत नाही आहे. मी इथून ऑस्ट्रेलियाशी न पाहिलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारतो, पण मला घरातल्या बहिणीशी बोलावं असं वाटत नाही. आणि काउन्सिलिंग म्हणजे तरी काय, हा शब्द फार पॉप्युलर झाला की दरवेळेला ते बोलूनच होतं असं नाही. मी सुरुवातीला जे म्हटलं आपल्याला की जवळ घेणं, म्हणजे आईने फटका मारल्यानंतर धावत आजीच्या कुशीत जाणं आहे. म्हणजे आजी आजोबा मरणच पावले असतील तर गोष्ट वेगळी, पण आजी आजोबा आहेत पण घरात बोलण्याची प्राज्ञा नाही. तिथे बसा, त्या ठिकाणी बसा, गॅलरीत. हे मी पाहिलं आहे, हे मी काल्पनिक बोलत नाही आहे.
मुलं जे बघतात त्याप्रमाणे जगायला लागतात. घरातले आई वडील कसे वागतात त्यांच्या आधीच्या पिढीशी, हे जे एक विद्यापीठ आहे. त्यामुळे जसं त्या ज्येष्ठांनी लुडबुड वाटेल इतकं आतमध्ये येऊ नये, तितकं त्यांना इतक्याही टोकाला दूर ठेवू नये की नंतर फक्त त्यांना अमेरिकेत बाळणपणाला बोलवावं, इतकंही ठेवू नये. आज ही 2 टोकं दिसतात आपल्याला. स्वार्थ म्हणजे किती आहे. मग गप्पांचं काउन्सिलिंग का, तर अंतून मनातून जे व्यक्त करावं असं वाटतं, कधी रडावंसंही वाटतं. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, 1000 तुमच्याकडे मोबाईल नंबर आहेत आत्ता सेव्ह केलेले, पण एखाद्या पावसाळी उत्कट संध्याकाळी आतमधली तगमग जर तुम्हाला सांगायची असेल तर ती मनपूर्वक ऐकून आतल्या शिंपल्यात मोत्यासारखी जपून ठेवणारा कोण मित्र असतो, कोण मैत्रीण असते. नाही सापडत नाव आपल्याला. आपल्याला तो चेहरा वाटतो ना, वडा सांबार खायला, कॉफी प्यायला, नंतर आईस्क्रीम फालुदा यासाठी शेकडो आहेत, पण मनातलं व्यक्त करायला काही नाही. पुष्कळदा असं होतं, लांबच्या प्रवासात माझ्या लक्षात येतं की दवण्या आहेत का सोनवणे माहिती नाहीत, पण हा एक सहज संवादी स्वर दिसतोय, हा चेहरा तसा दिसतोय, आणि कितीतरी अनोळखी चेहरे मला त्यांचं दुःख सांगून टाकतात. हे माझा अनुभव आहे. आणि मग माझ्या लक्षात येतं की त्याला ते व्यक्त करणे त्याची गरज होती, आणि तो सेफ आहे. त्याला हा कोण माहिती आहे माहिती नाही, हा कोणाला सांगणार आहे ते पण माहिती नाही. नुसतं व्यक्त होणं, नुसतं आपण मनमोकळं बोलणं. म्हणून मुलगी जर कोणाच्या प्रेमात पडली तर ती तिसरीकडून कळण्यापेक्षा हा मुलगा मला बरा वाटतो, आई माझी निवड योग्य आहे का, असं सांगावं असं वाटणं, या मोठ्या गप्पा नसतील. पण ती आई पण केव्हा तरी तिच्या 20शीत आणि 22शीत जाईल की आपल्याला पण कॉलेजमध्ये कोणतरी आवडला होता. प्रत्यक्षात तो नाही आला आयुष्यात, तो भाग वेगळा. पण मग कोण आहे आण तरी खरं, तुझ्या प्रियकराची माझी ओळख तर होऊ दे. इतकं प्रेमाने बोलवायला काय हरकत आहे. आज मी तुम्हाला सांगतो की अति काळजीची मनोविकृती असलेली इतकी माणसं दिसायला शहाणी पण प्रचंड वेडी आहेत. म्हणजे मेंटल हॉस्पिटलमधले मेंटल यांच्याविषयी करुणा वाटते, कारण निसर्गाने तोल गेल्यामुळे ती आहेत. पण उच्च विद्या विभूषित, प्रचंड विद्वान, विद्वत्तेचा माज, संपत्ती पैसा यांचा गर्व, आणि वागणं मात्र ठार वेड्यासारखं, हे चित्र पाहतो आपण. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं मेंटल हॉस्पिटल नाही आहे, कारण ती शहाणी म्हणून मिरवत आहेत. माझ्या कॉलेजमध्ये मी पाहिलं, 4:45 का 5ला शेवटचा तास संपायचा, आणि एक दिवस तास रंगला आणि म्हटलं 15 मिनिटं अधिक बोलतोय, कविता आपण आज पूर्णच करूया. एक मुलगी जिचा आडनाव वोरा, ती मुलगी नेहमी छान ऐकणारी, पटकन मागून अशी वर्गाच्या बाहेर गेली. थोडं मला असं वाटलं की अरे का गेली. माझ्या तासाला सहसा उठून असं नाही गेलेलं मला आठवत, काय झालं. पण मी लगेच नकारात्मक नाही, काहीतरी कारण असेल. दुसऱ्या दिवशी मध्यंतरात ती मला भेटायला आली आणि म्हणाली की सर तुम्हाला वाटलं असेल मी का गेले. कुसुमाग्रजांच्या का बोरकरांच्या कवितेचं शेवटचं कडवं माझं गेलंय, माझं नुकसानच झालं. पण अहो 5ला कॉलेज संपल्यानंतर 5:15ला मी घरी आलंच पाहिजे, नाही तर आईला लगेच संशय येतो आणि संध्याकाळचं जेवण मिळत नाही. बापरे. हे आज तुम्हाला शॉकिंग वाटेल. आज 2000 सालानंतरची गोष्ट आहे. म्हणजे ही विकृतीच आहे. म्हणजे इतर काही मुलांना काहीतरी वेगळं करायचं असतं. तुम्ही विचारा काय झाला, फार तर या दावणे सरांना भेटा, ती सांगतील तास घेतला. आणि पुढे तिने सांगितलं ते तर तुम्ही म्हणाल की खोटंच बोलतायत, थापा आहेत. जाताना म्हणाल घरी की थापाच आहेत. ती म्हणाली की तिने स्वतः मोजलंय अंतर, किती पावलांनी किती चाललं तर किती मिनिटं लागतात. बापरे. म्हटलं काय झालंय. म्हणजे हा जो एक वेगळा निराळे सायकिक निराळा मनोरुग्ण प्रकार हा जो निर्माण झाला आहे, हेच कारणच ते आहे. म्हणून खरं सांगू तुम्हाला की मुलं ही निसर्ग, अपवाद सोडा कणा आहेतच, अपघात होतात निसर्गात, पण सुदृढच मनाने वगैरे पाठवतो. पण आपण त्यांना महत्वाकांक्षांची इंजेक्शन देतो की जसं मगाशी सांगितलं की अमुकच. उत्तम रांगोळी टाकणारा आमचा गणेश जाधव नावाचा विद्यार्थी, म्हटलं तू का नाही गेला जे स्कूल वाटला. ते वडील म्हणाले की चित्रकार होऊन काय भीक मागायची का म्हणे. आता मला तुम्ही सांगा, उलट तिथे न गेल्यामुळे तो भीक मागण्याची शक्यता अधिक निर्माण झाली. मला म्हणायचं हे की प्रतिष्ठेचे व्यवसाय कोणी केले, अमुक म्हणजे अमुकच. गप्पांचं काउन्सिलिंग का. आपण त्यांना जन्माला घातलं म्हणून त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर आपली स्वाक्षरी असली पाहिजे हा गर्व का. माळ्याने वांग्याचं झाड लावलं, आणखीन कसलं संत्र्याचं लावलं, गुलाबाचं रोप लावलं अमुक, पण मला वाटतं की माझ्या मोगऱ्याच्या झाडाला गुलाब आला पाहिजे हा हट्ट का.
मुळांना इंजेक्शन देऊन ज्याप्रमाणे आपण आपल्याला हवं ते फुल फुलवायचं करताना ते बोनसाय करतो, तसे आज सुदृढ मुलांना, अत्यंत सुदृढ, छान जगतील आनंदाने सुंदर अशा मुलांना अगदी व्यवस्थापन करून टाइम टेबल करून किडवण्याचं काम चाललंय. आणि हे कळतं केव्हा? 25-26 वर्षाचे डोळे काळोखात गेलेत, लग्न जमत नाही, मुलगा इतका ममाज बॉय झालाय, मुलगी इतकी पप्पाच गर्ल झाले, आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम निर्माण झालेत. अमुक काय करू, तो फोन करायचा सारखा, आई आई आई, म्हणजे मामा मामा मामा, आई चुकलो, अरे बापरे, मामा मामा मामा, डाटा डाटा डाटा. हे जे काही करून टाकलंय, हे जे करून टाकलंय, पुढचे प्रश्न कळतात आपल्याला. मला हा फार सात्विक संताप होतो. माझं उत्तर वाढलं तर पुढचे 2 प्रश्न टाका काढून. पण मी सांगतो तुम्हाला, मला वाईट वाटतं. हे मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की अरे कोणी ठरवलं? मी जेव्हा आर्ट्स घेतलं तेव्हा माझ्या आईवडिलांना तर म्हणाले नाही सायन्सच घे, कारण दवण्यांच्या घरात कोणीच डॉक्टर झाला नाही, तर नक्की पेशंट मात्र झाला असतं. काय माझं वाईट झालं? पुढे मी मराठी घेतलं. आमचे काका वगैरे म्हणाले मराठी म्हणजे मुलींचा सब्जेक्ट, विषय नाही, मराठी काय घेतोस? म्हटलं मी त्यावेळेला म्हटलं होतं, हे वाक्य आज हार्श वाटेल, माझ्या तोंडी शोभणार पण नाही, पण ते वयाच्या त्यावेळेचं वाक्य होतं. 18-19 जेव्हा आपण BA ला विषय निवडायचो आम्ही, तेव्हा मी म्हटलं होतं की MA विथ मराठी होऊन मला भीक मागायला लागली तर मी जाईन, नोकरी नसेल तर. मी MA विथ मराठी भिकारी आहे, वाढा मला. तुमचं काय म्हणणं आहे? मुलाला सुद्धा आपल्याला कोण व्हायचंय, कुठे पुढे जायचंय हे कळण्यासाठीच आधी संवाद लागतो. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. मी MA जेव्हा झालो तेव्हा मला 3 महाविद्यालयांची निमंत्रणं होती. माझ्यासाठी त्या काय याचं जे पॅनेल असतं निवडण्याचं, तुम्ही इंटरव्ह्यू घेतात, मुलाखत घेतात, थांबले होते. अलिबाग कॉलेजचे, आणखीन कुठल्या कॉलेजचे, इव्हन केळकर, आणि थांबले होते लोक. का? म्हणजे काय? कारण तोपर्यंत माझं लेखन सुरू झालं होतं, माझी गाणी यायला लागली होती. मठामध्ये माझं सदर होतं महाराष्ट्र टाइम्समध्ये. महाराष्ट्र टाइम्समधून माझं गद्यलेखन आलं. हे सांगायचं काय कारण, BA व्हायचं म्हणजे नुसतं मराठी विथ BA नव्हे, तोपर्यंत सुद्धा माझं विविध ठिकाणी निवेदन चालू झालं होतं, चर्चा, मुलाखती, संवाद पुरवणीमध्ये मोठं लेखन. गोविंद तळवळकरांसारखे संपादक, दिनकर गांगल यांच्यासारखे संपादक, जोसेफ नरोना, हे मुद्दामून आपले माध्यम प्रायोजक आहेत. मला भाग्य वाटतंय सांगायला की हे सगळं शिकता शिकता मी करत गेलो आणि मला नाही आढळलं. हे मी माझं उदाहरण का, मी काही ग्रेट आहे म्हणून नाही, मला अजिबात असं वाटत नाही की मी नायगारा धबधब्यावर बंगला बांधण्या इतकं श्रीमंत नाही, याचं मला दुःख नाही. आज मला कुणाकडे 10 रुपये मागावे लागत नाही, श्रीमंती नाही का? मी आज स्वाभिमानाने जगतो. कुणीतरी मला फसवतो पण मी कुणालाच फसवत नाही. हा आनंद कमी आहे का? श्रीमंती नेमकी कुठली आहे? पालकांनी मुळात रूढ अर्थाने श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे जे अत्यंत नंबर चुकलेले चष्मे ते फेकून दिले पाहिजे. कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? हे अमुकच म्हणजे प्रतिष्ठित, हे कुठल्या दिवशी ठरलं गेलं तो दिवस मला काळा दिवस वाटतो. कुठल्या दिवशी? हे कोय, त्याला आनंद घेऊ द्या ना. जगण्याचा आनंद जीवनात नाही घेतला तर तिरडीवर घेणार का? मेल्यावर 2000 फुलं व्हायची प्रेतावर, जगण्यात जगताना एक तर फुल घेऊ द्या, एक तर घेऊ द्या, त्याला पंखावर उडू द्या. सांगा ना अभिमानीने, माझा मुलगा उत्तम बासरी वादक आहे, पण असा बासरी वादक आहे की पुढे जाऊन तो हरिप्रसाद होईल, हे सांगा ना, हे वाटू द्या ना. लता दिदींना तर मास्टर दिनानाने सांगितलं असतं गाई का नाही व्हायचं आपल्या घरामध्ये, काय आज भारतरत्न मिळालं असतं का आपल्याला? मला म्हणायचं आहे हे विषयांतर नाही आहे. हे सगळं आपोआप घरातल्या गप्पांतून चर्चातून कळतं. ते काउन्सिलिंग करायचं नसतं, ते होतंच. आई वडिलांच्या कहाण्या गेल्या, त्या आरत्या गेल्या. किती जणांना माहिती आहे की सुखकर्ता दुःखहर्ताचा कवी कोण आहे? कुणाला माहिती आहे रामदास स्वामी कोण? हे माहिती नसतं. हे आजी आजोबा आई वडिलांनी गप्पांतून सांगायचं असतं. शेवटच एवढा करतो या मुद्द्याचा हा, की काही वेळेला आई वडील ऐकतात किंवा दवण्यांचं पुस्तक वाचतात, आता चला गप्पला काना देऊया, ऐकलंय आपण काही परिणाम झालाय ना, आणि मग जातात गार्डन रेस्टॉरंटमध्ये 4 जण. त्यांची ती मोठी कुठली होंडा सिटी वगैरे घेऊन, मला ती गाड्यांची नावं पण माहिती नाही कारण माझ्याकडे नाहीच आहे सुदैवानी, तर जातात संवाद साधायला म्हणून जातात. चित्र बघा चुकीचं असेल तर मला तुम्ही शिक्षा करा. 4 तिकडे जातात. तिथे जातात, एक 5-10 मिनटं फार गंभीर चर्चा होते की स्टार्टर काय घ्यायचं, सूप कुठलं, गप्पा सुरू, सूप कुठलं मॅनचॉ घ्यायचं का क्लिअर घ्यायचं, हे क्लिअर करतात. आणि नंतर मोकळेपणाने हसावं असं वाटलं तर काही त्याच्यात काही लाजू नका,
इतका काय गंभीर कार्यक्रम नाही की जाताना पेशंट वाटावा. आनंद आहे हा, ही आनंद यात्रा आहे मित्रांनो. आणि मग ते सगळं ठरलं मेनू की नंतर प्रचंड गप्पा सुरू होतात मोठ्यानी. वडील तिकडे जातात, हां हॅलो रेंज नाही आहे, आलो आलो तिकडे. मुलगी वेगळ्या ह्याच्यात, बायको ह्याच्यात, चौघे जण जेवतात पण असंच. चौघे जण अपवाद सोडा, अतिशयोक्ती सोडून द्या उदाहरणातली, हे तिथेच जशा गप्पा मारतात. तसं झालं की तसंच सुरू होतं, मी येते काय जे असेल ते, आणि पुन्हा एकदा बिल देऊन किंवा ते गुगल पे करून बसतात. केवढ्या मोठ्या गप्पा मारल्या. असं नसतं. काही वेळेला चित्रपटातला एखादा प्रसंग बघून पती पत्नीने आपला हात असा गच्च दाबून डोळ्यात पाणी येणं म्हणजे पण काउन्सिलिंग असतं. श्यामची आई बघताना आई असं म्हणत जेव्हा श्याम धावतो तेव्हा आमची पिढी रडायची मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून, ते पण काउन्सिलिंगच होतं. आज हे डोळ्यातलं रडण्यातलं त्या ज्या गप्पा होत्या, पाणवठ्यावर नव्या सासूरवचनी भेटायच्या, कदाचित नंडेबद्दल, सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, नवऱ्याबद्दल बोलत असतील, निंदा पण करत असतील, पण मोकळं होत होत्या. केवळ घागरी नव्हत्या मोकळ्या होत भरत, मन मोकळे होत असत. ते गप्पांचे पाणवठे गेले, गप्पांचे पार गेले, गप्पांच्या मधला पारावार गेला, तो आनंद गेला. आणि हे सगळं आपल्याला करावं लागतं. मी त्या सगळ्या नव्या शास्त्रांची चेष्टा करतोय असं कृपया समजू नका, पण हसायला आपल्याला क्लब लावावे लागतात, त्याची कवायत करावी लागते. हा 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 हो, हा हा हो. मला एकदा अरुण दाते साहेब म्हणाले की मी हास्य क्लबमध्ये जातच नाही, कारण माझ्या गॅलरी खाली हास्य क्लब बघतो ना, तो बघताना मला हसू येतं. आता याचा अर्थ त्या क्लबला मी नावं ठेवतो असं नका समजू. तुम्हाला पुलं नाही आवडत, तुम्हाला अत्र्यांची कोटी कळत नाही, तुम्हाला पुलंचे विनोद कळत नाहीत, मातृभाषा नाही, काही नाही. या ठिकाणी मी मुद्दामून सांगेन गप्पा थांबल्या, याचं कारण नव्या पिढीला व्यक्त होण्याची भाषाच आपल्या पिढीने दिली नाही. बघणार सतत हिंदी, इंग्रजी आळलेलं का आणखीन कुठलं तरी, आता पण नाही. बघणार हिंदी, मी भाषेबद्दल बोलत नाही, बघणार हिंदी, शिकणार इंग्रजी, आई वडील मराठी. दुभंगलेली नाही आहे पिढी, त्रिभंगलेली आहे. व्यक्तच होता येत नाही त्यांना, व्यक्तच नाही. कुठल्या भाषेत बोलू? दवणे जर आले तुमच्या घरी तर तुमचा एखादा 16-17 वर्षाचा मुलगा अगदी अंकल म्हणू दे, काका म्हणू दे, मामा काही म्हणू द्या, पण निदान त्याच्या इंग्रजीत तरी 5 मिनटं बोलू शकला पाहिजे ना. की तुम्ही नाही म्हटल्यावर 10 मिनटं बोलू, मी चहा करू का, थांबा जरा काका, अमुक काही काय करता, आपली ओळख नाही, एवढं तर बोलता आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, गुणवत्ता यादीत पहिली आलेली मुलं असतात, पहिली, आणि माझ्या शुभ असते त्यांचा सत्कार होतो. आणि मग पहिला आलेला तो मुलगा, त्याला सांगतात जरा आता कृतज्ञता व्यक्त कर, आणि तो चुरगळलेला कागद कसा तरी वाचतो. माझ्या सक्सेसचं श्रेय माझ्या पॉपना आणि मॉमना आहे, माझ्या टीचरनी चांगला टीच केलं म्हणून मी सक्सेस गेन केलं. मला वाटलं की ही गुणवत्ता यादी कुठली आहे? 98, 99, 100, 110% मुलाला जर 5 मिनटं व्यक्त करता येत नसेल तर या शिक्षण पद्धतीची सोनोग्राफी व्हायला हवी. योग्य वेळी ज्याप्रमाणे गर्भधारणा झालेल्या बाईची सोनोग्राफी करून जर काही व्यंग असेल तर सुधारता येतं, औषध पाणी करता येतं, तसंच क्षकिरणांनी याची शिक्षण पद्धती पाहिजे. गप्पा नुसत्या गप्पा म्हणजे चकाट्या नव्हेत, आज चॅटिंग म्हणतो ते पण नव्हेत, उत्कट असतात हो. आम्ही ज्या मारल्या गप्पा पाडगावकरांशी, आम्ही ज्या विविध तऱ्हेच्या संगीतकारांशी, खळ्यांपासून डावजेकर, मी गाण्याव्यतिरिक्त इतक्या गप्पा मारल्या, इतकं बोललो. लता दिदींच्या साध्या बोलण्यातून त्या गप्पाच होत्या, पण त्या गप्पा नव्हत्या, सुभाषित होती. एकच सांगतो मी, केवळ तो संबंध जोडून मोठेपण मिरवायचं म्हणून नव्हे, गाण्याव्यतिरिक्त मी त्या दिदींना अनुभवलं. माझ्यावर काहीतरी विचित्र पत्र लिहिलं गेलं होतं, मी उत्तर देणार होतो. ते लोकप्रभात आलं होतं. दिदी म्हणाल्या की या पत्राला उत्तर तुम्ही चांगलं झणझणीत केलेलं तयार केलं असेल की नाही? त्या फार बोलताना तसं नाट्यमय बोलायचं. म्हटलं हो, आत्ता बॅगमध्ये 1.5 पानी पत्र केले तयार. आणि मग दिदींच्या मधली झाशीची राणी मी पाहिली. त्या म्हणाल्या अशा पत्रांना, फडतूस पत्रांना पत्रांनी कसली उत्तर देता, कर्तृत्वाने मुस्कटात द्या. हे माझ्या 28व्या वर्षी त्यांनी सांगितलं. याच्यात मला केवढं काउन्सिलिंग झालं, केवढं समुपदेशन झालं. त्यामुळे आपण कोण होते आपल्याला ओळखायला शिकवतं काउन्सिलिंग. सकाळी 2 गोळ्या घ्या, दुपारी 2 गोळ्या घ्या, 3 काय गुरुवारी आहे 2 ते 6 काउन्सिलिंग, नंतर काही नाही, असं नाही आहे. असं नाही आहे. ज्याप्रमाणे प्रत्यक्ष गुरु जरी शिकवत नसेल तरी गुरु शिकवता शिकवता पाणी भरणारा शिष्य सुद्धा ताण घेऊन टाकतो आणि तो अधिक चांगला गवई होतो. जर आपल्या तो एकलव्य असेल तर कुठलाही व्यक्ती द्रोणाचार्य होऊ शकतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला वाटतं की आज ते सांगणं जे ते हरवलेलं आहे आणि या बेसिक गोष्टीकडे आपण येतच नाही. म्हणून तुम्ही
90% लोकांचे चेहरे पण बघा असे पैलूदार नाही वाटत, असे सपाट, म्हणजे असा बऱ्याच वेळ तेल लावून मळलेला गोळा असतो ना उडदाच्या पिठाचा, असा असा तसा, हसणं नाही, बोलणं नाही, पैलू नाही, काही नाही, हसणं काही नाही, नुसतं असंच फक्त बस. आणि इथे विद्वत्ता उपयोग काय आहे? आणि फ्रस्ट्रेशन फार मोठं असतं. आणि फ्रस्ट्रेटेड माणसाचं दुःख हे असतं की समोरचा आनंदी कसा, हा एवढा कसा आनंदी काय. त्यामुळे मला वाटतं की जीवनाचा आनंद जीवनातच घ्यायला शिकवा, त्यासाठी गप्पा आणि आनंदाचाही आनंद घ्या. न्यावं लागतं. आता हा आज वेगळा गंभीर कार्यक्रम होता किंवा मी कदाचित गंभीर सोडलं असेल, पण चांगल्या नाटकाला, सिनेमाला, चांगल्या गाण्याला हा जो साहित्यासाठी आपण जो खर्च करतो तो नुसता खर्च नसतो, ती जमा असते. आणि हे कुठेतरी कळलं पाहिजे. सारखं वाचवत 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 आपण जे गमावतो ते थोडं गमावलं तर कमावू शकतो, आणि हे कळलं पाहिजे. नाहीतर मग काय होईल, बस आपण गेल्यानंतर बाबांचे इथे किती उरले, त्या बँकेत किती, हे फंड किती, ते फंड किती, काय त्याला अर्थ आहे. होता एका मोठ्या बँकेतल्या मॅनेजरनी मला सांगितलं, परदेशातली मुलं इथे यायला तयार होत नसतात, हजारो कोटी डेड आहेत पडलेले असते, कोणी देतच नाही, कारण जिवंतपणी जगलीच नाहीत माणसं. मी म्हणत नाही खर्च करून शून्यावरचा कर्जबाजारी होऊन, असा अर्थ नाही आहे. पण चांगले देश पहा, चांगले छंद जोपासा, पुस्तकं घ्या, इथं शाळांना देणगी द्या, अनाथाश्रमात जा, तिथली मुलं कशी जगतायत ते बघा. हे पण गप्पांचंच काउन्सिलिंग आहे. धन्यवाद. क्षमा करा उत्तर लांबलं माझं. नाही, थोडं सांगतेकडे येताना मला हे सांगावंसं वाटेल की आत्ता ज्या सभागृहात आपण इथे बसलो आहोत, ही संस्था 85 वर्ष जुनी संस्था आहे. आणि ज्या गप्पांच्या काउन्सिलिंगबद्दल किंवा चांगलं बघणं, चांगलं ऐकणं, चांगल्या गोष्टी अनुभवणं जे म्हणतो, ते या संस्थेने भरभरून सगळ्या प्रेक्षकांना, रसिकांना दिलेलं आहे सातत्याने. म्हणजे मी माझ्या वयाच्या 2, 2.5 आणि 3 वर्षापासून इथे येतेय, आणि त्याच्यातून मला काय मिळालं हे मला आत्ता नेमक्या शब्दात सांगता येणार नाही, पण भरपूर काही मिळालं एवढं मी नक्की सांगू शकीन. जो आत्मविश्वास तुम्हाला मिळतो, जी माणसं तुम्हाला मिळतात, आणि जो एक तुमच्या आयुष्याला एक चांगली दिशा नकळतपणे तुमच्या लागते, आवडीनिवडी तुमच्या चांगल्या तयार होतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही जर सातत्याने चांगल्या माणसांबरोबर, चांगल्या कार्यक्रमांमधून, चांगल्या साहित्यामधून जर वावरलात, चांगल्या गोष्टी जर सतत बघत राहिलात, म्हणजे आजचा हा जो काही उपक्रम आहे किंवा हे जे सगळं इथे बोललं जात आहे, हे काही नवीन आहे खूप सगळ्यांसाठी असं मी अजिबातच म्हणणार नाही. हे सगळं आपल्याला माहितीच असतं. व्हॉट्सअपवरून तर सततच वेगवेगळे लेख येत असतात आणि आपल्याला शिकवत असतात, आणि प्रचंड जसं म्हटलं तसं माहितीचा पूर आपल्या आजूबाजूला आहेच. पण तरीसुद्धा जेव्हा थेट जाऊन आपण एखादी गोष्ट एखाद्या माणसाकडून ऐकतो, तेव्हा त्याचं एक वेगळं इम्प्रेशन आपल्या मनात तयार होतं, आणि ते कायमस्वरूपी राहतं, ते लाँग टर्ममध्ये राहतं. व्हॉट्सअपवर वाचलेल्या एखाद्या एकट्यानेच वाचलेल्या लेखापेक्षा जेव्हा हे सगळे एकत्र मिळून आपण एखादी गोष्ट जेव्हा शेअरिंगमधून अनुभवतोय, तेव्हा ती आपल्यासाठी अधिक काळ राहणारी अशी आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित करावा असं वाटलं. शेवटच्या प्रश्नाकडे मी येते की मिश्किल, गंभीर आणि गमतीदार असे अनेक अनुभव तुम्हीही सांगितलेत, अजूनही काही तुमच्याकडे आहेत. श्रवण आणि वाचन ह्याचं महत्त्वसुद्धा आपण जाता जाता बोललो. मला तुमचा आणखी एक लेख आठवतो, ते म्हणजे आईचे डोळे. तर मला जाता जाता 2च गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील की एकतर पिअर प्रेशर, जो हल्लीच्या काळातसुद्धा अतिशय ज्वलंत विषय आहे, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता, त्यांना तुम्ही अनुभवला आहे, म्हणून की माझे मित्र हे करतात म्हणून मला हे करायचं आहे, असं जेव्हा आपण बघतो आणि ती मुलं वाईट गोष्टींकडे वळतात, तेव्हा एक शिक्षक म्हणून तुम्ही याच्यामध्ये तुमच्या काही आठवणी आहेत का? आणि दुसरं म्हणजे संघर्षाचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय आहे? समारोपाकडे वळतोय आपण, आणि मला असं वाटतं की एकत्र कुटुंबासारखा आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. म्हणजे असे श्रावणामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्याची सुट्टी चांदण्याची करण्यासाठी सगळे नातेवाईक यायचे ना दुरून दुरून, तसाच मला वाटतं आहे. आणि खरोखर आभार मानताना मी जसे तुमचे मानीन, संयोजकांचे मानीन, तसं इतकं छान ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी माझ्या वतीनं श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करावा तुमच्यासाठी, ही माझी विनंती आहे. कारण जीवाचे कान करून तुम्ही ऐकताय. आणि म्हणून बघा, मी पण थोडंसं ज्याला आपण म्हणू की व्यासपीठाचे पण संकेत बाजूला ठेवून, किंवा असा स्वर लावावा, असं बोलावं, असं पाळावं, असं न बोलता जसं मी घरात बोलीन तावातावानी तसं बोलतो. याचं कारण मला कार्यक्रम करायचा नाही आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, मांडायचं आहे, आणि त्या मांडण्याचा कार्यक्रम आहे. तो चांगला झाला का वाईट झाल्यापेक्षा जर 4 मनं छेडली गेली तर ते अधिक चांगलं आहे.
म्हणून मी आभार मानेन आणि या समारोपाच्या उत्तराकडे आपण वळूया. मिश्किल आणि गंभीर गमतीदार सुद्धा अनुभव आले आणि खरंच मजेशीर आहेत. मी पुन्हा सांगेन की अत्यंत बुद्धिमान अशी नवीन पिढी निसर्गाने आपल्याला दिली आहे. आणि खरं सांगू का की भारतातली ही तरुण बुद्धिमान पिढी हेच सीमेलगतच्या पलीकडच्या लोकांचं दुःख आहे. तीच वेदना आहे की पिढीचा सर्वनाश कसा करायचा, संपवायचं कसं आहे पिढीला. काय केलं या शत्रूंनी, तर आधी मातृभाषा काढून घेतली, कुटुंब व्यवस्था काढून घेतली. कुटुंब व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं बळ होतं, हलकेच ते फोडण्यात आलं. कधी कोणी फोडलं याला पुरावा नाही. मातृभाषा आता कालांतराने मी जाहीरपणे सांगतोय की आणखीन 25-30 वर्षांनी एखादा आपल्या आडनावाचा मनुष्य पण मातृभाषा इंग्रजी जर त्यांनी लिहिली तर काही वेगळं वाटणार नाही, कारण आजीची आईची वगैरे भाषा तीच असेल, तीच त्याची मातृभाषा होईल. इथपर्यंत आपण आणून ठेवलं आहे हे काळजीचं वाटतं. त्यामुळे राष्ट्रमाता, मातृभाषा आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे की संवादाची जी भाषा आहे ती हरवली. पण ही पिढी इतकी बुद्धिमान आहे आणि मला त्याचे प्रत्यय अनेकदा येत असतात. मुलुंडलाच एके ठिकाणी कार्यक्रम होता, शाळेमध्ये होता आणि मी मुलांना संवेदनांची श्रीमंती सांगत होतो. आणि संवेदनांची श्रीमंती सांगताना म्हटलं आपण माणूस आहोत म्हणून आपण आनंद घेतोय कवितेचा, गीताचा. बैल असतो तो आनंद घेतला असता का सौंदर्याचा? नसता घेतला. संपला विषय. कार्यक्रम झाला. ती पुस्तकं घेऊन त्यांचे पालक वगैरे आले भेटायला, सह्या घ्यायला, अमुक करायला. सगळं झाल्यावर एक मुलगा असा बसला होता असा डोळ्याने. तर माझ्यातला अहंकार लेखकातला जागा झाला. अरे घाबरतोस काय, सही पाहिजे का? नाही तुमची सही वगैरे नको आहे म्हणे. तर मला आणखीनच कुतूहल वाटलं. किती विनम्रपणे अपमान केला. आणि मला तरी काय मोठी हाऊस होती, सही पाहिजे का असं विचारायचं असतं का? पण इतकी मुलाने घेत होती, एकच मुलगा घेत नव्हता. म्हटलं बाबा का थांबला आहेस, म्हणजे तू काय घाबरतोयस का असं गंमत. तो म्हणा मला तुम्हाला एक विचारायचं आहे. इथलाच मुलगा आहे आणि 5वी-6वीतला असेल. म्हटलं काय विचारायचं आहे? तुम्ही ते उदाहरण दिलं ना, आपण बैल असतो तर आपण आनंद नसता घेतला याचा. म्हटलं हो आवडलं की नाही उदाहरण, त्याबद्दलच विचारायचं आहे. बघा पिढी केवढी बुद्धिमान आहे. म्हटलं काय काय विचारायचं आहे? कशावरून नसता आनंद घेतला म्हणे. कशावरून म्हणे? एखादं इंद्रधनुष्य जर असेल तर एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणतही असेल ना म्हणे त्याच्या भाषेत. आपल्याला त्याची भाषा कळत नाही पण तो आनंद घेत पण असेल. त्यानंतर मी ते उदाहरण माझ्या कार्यक्रमातून काढून टाकलं. कुठेही 2 बैल मला दिसले तरी मला असं वाटतं की ते इंद्रधनुष्यावर चर्चा करत असतात. काय छान इंद्रधनुष्य असं काहीतरी असेल. एका मुंबईच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होता आणि तिथे माझ्या आधी असा स्टँड माईक आणि माझा कार्यक्रम सुरू होणार तेवढाच एक 11वी-12वीतला मुलगा असा आला आणि त्याने एक झाडाची कुंडी आणली आणि ठेवली नेपथ्य म्हणून. छान. तर मला पण चावटपणा करायची काय लहर आली. कशा करता रे झाडबीडीचे मध्ये, तुम्हाला मध्ये मध्ये ऑक्सिजनची गरज लागेल. आता हे अपमान नव्हेत, ही जी स्वागतशीलता लेखकाकडे पाहिजे, आईवडिलांकडे पाहिजे. अशी मी शेकडो उदाहरणं सांगेन. ही कार्यक्रमात घडलेली गोष्ट आहे. पुढे जे तुम्ही म्हटले की मुलांच्या संगतीमुळे नेमकं काय वाटतं, थोडक्यात मी सांगेन की घसरण्यासाठी रियाज लागत नाही, शिखरावर जाण्यासाठी लागतो. आणि दारूचं काही मुद्दा म्हणून आपल्याला व्यसन लावावं लागत नाही, चला आपण व्यसनी होऊया म्हणून. त्यामुळे आपोआप लागतं. दुधाची सवय लावावी लागते. व्यायाम नाही केला तरी चालू शकतो पण करण्यासाठी आपल्याला त्या शाळेत जावं लागतं व्यायामाच्या. मला म्हणायचं हे की आपोआपच त्या कठीण वाटेमधले पण आनंद जर मुलांना कळले तर तसे मित्र आपल्याला दिसतात. मगाशी आपल्याला ज्या पद्धतीची मुलं मांडली ती योग्यच आहेत, तशी घडताच आहेत. ती उदाहरणं मला काळजाला ठणका लावून देणारी होती. पण मला शिखरावर जाणारी मुलं पण दिसतात. हजारो मुलं मला दिसतात की गिर्यारोहण करतात. हजारो मुलं अशी मला दिसत आहेत की मुद्दामून कमीत कमी पैशात मी भारत कसा पाहिन अशी काही मुलं मला दिसत आहेत. मला अजून अशी कमवा आणि शिका या योजनेतली मला कर्मवीर अण्णाभाऊ पाटील यांच्या शाळेतली, भाऊराव पाटील यांच्या शाळेतली मला शेकडो मुलं दिसतात की जी झाडाला पाणी घालतायत, ती सारवतायत. आजही पाहतो मी, आज 2022 साली की जी शिकतायत. फर्ग्युसनला मी मध्यरात्री असा त्या शॉर्टकटने येत होतो आणि 11-11:30 वाजले असतील तर तिथे काही मुलं अशी मला अभ्यास करताना दिसली त्यांच्या राहण्याच्या निवासातून. काही आली होती बाहेर फिरायला. म्हटलं अरे कुठली मुलं, तर त्यांनी मला सांगितलं ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत, मी पण त्यातलाच आहे म्हणे. म्हटले आता अभ्यास करतायत.
आणि पुढे मी म्हटलं की मग तुम्हाला सांगतो कोण अभ्यास कर. त्याने जे वाक्य सांगितलं ते काउन्सिलिंगच होतं लेखकाचं. तो म्हणाला की आम्हाला आईवडिलांनी सांगावं लागत नाही सर, आम्ही आम्हालाच सांगतो म्हणे. कारण आईवडिलांची कर्ज आम्हाला दिसतात. बहिणीच्या लग्नासाठी आईने कशी जमीन गहाण टाकली ते आम्ही पाहतो, हे आम्हाला माहिती आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न का रखडलंय पैशासाठी, मला शिकायचं लवकर, हेच सगळं मला तो 5 मिनिटात सांगत होता. मला वाटतं की त्यामुळे असे खूप समूह आहेत. कालच मी घारेवाडीला जिकडे गेलो होतो, तुम्ही शोध घ्या, 1000 तरी तरुण होते, शिक्षक 400-500 होते. आता 12-13 जानेवारीला तिकडे विवेकानंदांच्या जयंतीला तरुण हृदय असं संमेलन आहे, सगळ्या तरुण हृदयांचं संमेलन, असं खूप होत आहे. पण झालंय काय माहितीये, या सगळ्या सकारात्मक बातम्यांना वाचक नाहीये. तिथे एखादी दगडफेक झाली, मारामारी झाली किंवा काहीतरी मुलीवर अतिप्रसंग झाला की ठळक लगेच मोठी. पण 4 मुलांनी 400 झाडं लावली याची बातमी नाही होत, ती कोपऱ्यात कुठेतरी जाते. आज माध्यमांची पण जबाबदारी आहे की मार्केटिंग करताना भारत नष्ट करण्याचं मार्केटिंग नाही करायचं आपल्याला. तुम्ही ज्याप्रमाणे ते सत्य दाखवता त्याप्रमाणे हे पण सत्य आहे ना. त्यामुळे चांगली बातमी पाठवावी लागते आणि ती येत नाही, आणि वाईट बातमी आपोआप कशी येते कळत नाही. आणि मला असं वाटतं त्यामुळे प्रत्येकाने एक जागरूक सैनिक झालं पाहिजे. दादा धर्माधिकाऱ्यांचं छान वाक्य आहे, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता ही भारतीय नागरिकात आली तर देश पुढे जाईल. मग तो लेखक असो कोणी असो, असे मित्र छानपैकी तयार व्हायला पाहिजेत. आणि शेवटचा भाग तुमच्या प्रश्नातला होता तो म्हणजे संघर्षाचा, स्ट्रगल. मला वाटतं की संघर्ष जागा ठेवण्यासाठी पण एक संघर्ष करावा लागतो. आपण संघर्षाचा अर्थ फक्त दारिद्र्य, गरिबी, झोपडी, दिवा असं नाही आहे. पुढे जाऊन मी सांगेन सगळ्यात मोठा संघर्ष असतो तो सुखवस्तूपणात असतो. दारिद्र्य तर कुणी घडेल, श्रीमंतीत घडण्यासाठी संघर्ष आहे. आता हे वाक्य कदाचित असं वाटेल की अरे सावरले झालं की काय दवण्याचं, खरं आहे. विचार करा की तेव्हा कळत असतं की काळोखात दिवा उजळायचा आहे, पण आपले नसलेले दिवे आपल्या भोवती जेव्हा ओवाळले जातात आणि तो जो दीपोत्सव होतो त्याच्यातून माझा दिवा कसा उजळेल हा संघर्ष आहे. मला या महान कलावंतांचं मोठेपण हे वाटतं की प्रचंड कोट्यावधी रुपये कमावून सुद्धा, नाव मिळवून सुद्धा पुन्हा मी गायला निघालं पाहिजे, पुन्हा मी नृत्य करायला निघालं पाहिजे, पुन्हा मी या ठिकाणी कला सादर केली पाहिजे, पुन्हा मला जायला पाहिजे, हे जो काही स्ट्रगल होतं, संघर्ष. आज काय करतोय आपण, रागावू नका, आपण काळजीपोटी पण अज्ञानापोटी, काळजीपोटी अधोरेखित पण अज्ञानापोटी तो संघर्षच काढून घेतोय. तुम्ही मला सांगा, ही कवी असल्यामुळे मी उदाहरणाच्या भाषेत बोलीन की एखाद्या सिंहाच्या पिल्लाला सिंहिणीनी, त्याच्या बायकोनी सिंहाच्या, अरे एवढी नखं नाही तुला बरी दिसत म्हणून काप, एवढी आयाळ नाही वाढलेली बरं दिसत म्हणून त्या सिंहिणीनी आपल्या चिमुकल्या सिंहाची सगळी आयाळ कापली, सगळी नखं कापली, तर सिंह पण उरेल का? त्याच्या नखात, त्याच्या दाढात, त्याच्या दातात, त्याच्या आयाळीत त्याचा सिंह पण आहे ना. मग ते फक्त एक मोठं मांजर होऊन जाईल. आज आपण फक्त मुलांना सुदृढ मांजरं करतोय, ते वाघ आहेत, सिंह आहेत, अत्यंत उत्तम जीवन निर्माण करणारी छान मुलं आहेत. पुढची पिढी, तुमची नातवंड, भाचे, आईवडील आपलीच असली पाहिजे असं नाही, कोणाची, ही खरंच छान आहेत. पण रायगडावर निघाल्यावर सगळा ग्रुप रायगडावर निघालाय आणि जर प्रचंड पैसे असलेले आईवडील म्हणतात हे 20,000 ठेव, हे बघ पाणी फक्त बिसलेरी आणि बिसलेरी, ओके ठीक आहे काळजी आहे, आणि हे बघ उद्या पुन्हा स्कूलला जायचंय तुला, तुझे लेग्स दुखलेले चालणार नाही आहेत, त्यामुळे रोपवेनी जायचं. मला कळलं तर याद राख, नाही आपलं काम नाही, आपल्याला नाही, पिंड तो वेगळा असतो, त्या तऱ्हेची जी मुलं असतात ती वेगळी आहेत, आपल्याला नाही झेपणार. म्हणून इथे सफरचंद बांधलेत, इथे कुठल्या तरी व्हिटा बांधलेत, कुठेतरी प्रोटीन्स बांधलेत, इथे झालंय खाण्याचे पदार्थ दिलेत, इकडे आणखीन कुठले तरी चमचमीत पदार्थ आहेत, मी नावं घेत नाही कारण जाहिरातीचा अपमान होईल म्हणून, सगळे असे चमचमीत घातले असं सगळं, आणि तो मोठ्या पोटाचा असा निघालेला आहे आणि तो रोपवेनी चालला आहे. रायगड कळेल का त्याला? त्यांचे गड त्यांनीच चढले पाहिजे. रोपवे हा आरोपवे होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जीवनाच्या गडाबद्दल बोलतोय. रायगड चढणं म्हणजे फक्त रायगड पाहणं नाही आहे, जाताना पोटरी फाटणं, करवंदीच्या जाळीने अशी चरे पडणं,
आणि रायगडाचा वारा त्याच्यातून गेल्यावर त्या रक्तातून सुद्धा जय शिवाजी जय भवानी ऐकू येणं म्हणजे रायगड आहे. हे कळलं पाहिजे. त्या खडबडीत खडकावरच नखं रुतवतात घोरपडी, आणि त्याच्यातून मावळे चढले ना, त्याच्यातूनच सिंहगड तोरणा हे सगळे कड जिंकले गेले ना. गुळगुळीत काचेवर जर तुम्ही घोरपड टाकली तर नखं रुतवेल. आपण काय म्हणतो, मुलांसाठीच ठेवलेत 50 कोटी, तळेगावचा तो फ्लॅट, लोणावळ्याचा न सांगितलेला, हे 50 किलो सोनं, 300 किलोच्या विटा, हे सगळे अमुक, म्हणजे बघायला नको. हे बघायला नको म्हटल्यामुळेच बघावं लागणार आहे. हे कळत नाही. कधीतरी एखाद्या दिवशी 15 दिवसातून त्यांना त्यांचे पदार्थ करू द्या. भात चुकला तरी चालेल, चपाती भारताच्या नकाशासारखी किंवा सिलोनसारखी झाली तरी हरकत नाही, पण चुकू द्या, केव्हा तरी खाऊ द्या. केव्हा तरी त्यांना हे केलं पाहिजे ना घरात, आणि आनंदाने. म्हणून श्रेयसीजी की प्रयोगशील घर हे धावतं घर असतं. घरातही प्रयोग व्हावे लागतात. साधी चटणी भाकरी घरात असेल, झुणका भाकरी, तर कधीतरी सगळे मिळून तुमच्याच लिफ्टनी जा ना 12व्या मजल्यावरच्या गच्चीवर, आणि तिथे खाणं. कोण काय म्हणेल, प्रधान काय म्हणतील, कर्णिक हसतील का, जोशी काय म्हणतील, असा विचार करण्यापेक्षा दवणे काय म्हणतील याचा विचार करून एक घोंगडी घेऊन जा, आणि तुमच्या झुणक्यात वरचा चंद्रमा मिसळून द्या. काय गेले का पैसे. थोडं प्रयोगशील, हे प्रतिकात्मक बोलतोय. चांगला व्याख्यानमाला नेणं. नाही ऐकणार मुलं, पण बुचकळून तर टाका. आता ही तरुण मुलं सगळे आलेत बसलेत, आज छोट्या मुलाला कळत पण नसेल, पण आणलं बरं झालं. याचं कारण न कळता कळत जातं आपोआप. मी हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार आहे. याचं कारण एकच आहे की मुलाला काय मुलीला काय जिथे जमेल तिथे नेत गेलो, त्यांना मातृभाषेतून शिक्षण दिलं. उत्तम गरज लागेल इतकं उत्तम इंग्रजी आहेच, पण मला आनंद वाटेल की आमच्या त्या घरात सहजगत्या जे कुलकर्णी आणि ग्रेस असतात. आज सांगू नये वडिलांनी या माध्यमात, पण आदित्य, प्राध्यापक आदित्य हा नक्कीच 4 पावलं पुढच्या कविता लिहितोय, आजच्या लिहितोय, आतलं युद्ध तो मांडतोय. मला आनंद कुठला आहे. तो किती कमावतोय आणि आणखीन काय अमुक आहे. काही जण म्हणतात तुमच्या 4 पावलं पुढे जातोय तो. म्हटलं तो 4 नाही 40 पावलं पुढे जाऊ द्या, आणि मला मागे राहणं हेच माझं पुढे जाणं आहे. त्यांनी जाऊन विचार करा. मला म्हणायचं आहे, आनंद तरी कुठले असतात. बरोबर. आनंद सगळेच पासबुकातले नसतात. एक कागदाचं पासबुक असतं आणि काळजाचं असतं. मला वाटतं की काळजाचं पासबुक भरल्यानंतर घरातली श्रीमंती ऐश्वर्य होतं. ऐश्वर्यात ईश्वर असतो, श्रीमंतीत श्री असते. आपली स्वच्छ मार्गाची घामाची आलेली श्रीमंती तीच पुढच्या पिढीला घडवेल. आई वडिलांचं निर्व्यसनी असणं, घरामधलं वातावरण, ज्येष्ठ पिढीशी संवादी असणं, अंधश्रद्धा नसणंच पण श्रद्धा मात्र जपणं, नम्रतेने वाकल्यावर पण उंच होता येणं, हे आईवडिलांच्या कृतीतून दिसणं. आजची जिवंत मोठी माणसं खास आसासून दाखवणं. आता अनाथ आश्रम आहेत, चांगले गड आहेत, चांगल्या प्रकारच्या आश्रमशाळा आहेत, हे सगळं दाखवणं की अरे तुला पटकन इतका भात मिळतो की तू टाकतो, पण तिकडे त्या भातावर 4 जण जगू शकतील. ज्ञान केव्हा तरी. अहो रायगडावर मी एकदा दृश्य पाहिलं, मला आश्चर्य वाटलं की अरे दिवाळीच्या आधी आपण सहज जातो आणि इकडे कोणी दिवे लावले तेवढे. एक कुटुंब माझ्या लेखामध्ये ते आलंय, आणि त्या कुटुंबाशी मी बोललो. समाधीजवळ महाराजांचे असे सगळे ते आणि ते मला म्हणाले की आम्ही दरवर्षी एक कुठला तरी महाराजांचा गड निवडतो, आणि सगळा आधी केलेला फराळ, काही आम्ही केलेला, काही विकत घेतलेला, काही मित्रांनी दिलेला, जवळच्या आदिवासी मंडळींना वाटतो, आणि प्रत्येक रायगडावर आम्ही शिवरायांचा उत्सव दिवे उजळून करतो. आता पुढच्या वर्षी म्हणे आमची पंचायत अशी आहे की बहुतेक सगळे गड झाले, आता रिपीट होतील. पण काळजी किती छान आहे पहा. मला वाटतं की अशी घरं आपण निर्माण करूया. खरं सांगू तुम्हाला की चरित्र वाचायला द्या, चरित्र घडवा. बघा अशा तऱ्हेचे कार्यक्रम आज जे होत आहेत त्याच्या ऐवजी अशा मनोमिलनाचे कार्यक्रम जर पुढे करावे लागले तर खूप आनंद होईल. थोडं अधिक बोललो, मला अधिक जरा बोलण्याची सवय असल्यामुळे थोडं अधिकही बोललो असेल, पण मनातलं बोललो. श्रेयसीजी नेमके प्रश्न आणि तुम्ही खूप बोलण्याची संधी दिलेल्या वेळेत 5-7 मिनटं जास्त झाली असतील. पुन्हा दोन्ही संयुक्त विद्यमाने संस्थांचा मी आभार मानतो आणि सगळ्यांना सुदृढ मानसिक आरोग्याच्या शुभेच्छा देतो. पुढची पिढी सुंदरच आहे, ती घडू द्या, फुलू द्या. धन्यवाद.